ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना अगदी उन्हाळा स्पेशल अशी भन्नाट अशी रेसिपी करणार आहोत. आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत तर दही सगळ्यांच्याच घरामध्ये अवेलेबल असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपल्यानंतरसुद्धा तुम्ही लगेच ही रेसिपी बनवू शकता. इतकी जास्त अप्रतिम ही रेसिपी तयार होते. ही रेसिपी ना तुम्ही बऱ्याचदा केली असेल पण नक्कीच या पद्धतीने कधीच केली नसेल. खूप जास्त वेगळी पद्धत आहे, त्यामुळे नक्कीच एकदा करून पहा. तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे ना मी 3 चमचे दही घेतलं आहे. दही आपल्याला इथे खूप आंबटसुद्धा घ्यायचं नाही आहे बघा. थोडंसं फ्रेश दही असेल ना त्याच दह्याचा वापर करा. आता दहीऐवजी तुम्ही दुसरं काही वापरू शकता ना, हे सुद्धा पुढे सांगते, त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता यामध्ये ना अगदी 1 चमचा इतपत बेसन पीठ घातलं आहे. खूप जास्तसुद्धा बेसन पीठ घालायचं नाही. जर तुम्ही 3 ते 4 चमचे दही वापरत असाल ना तर त्यासाठी आपल्याला एक सपाट चमचा असा बेसन पीठ घ्यायचं आहे. आता यामध्ये ना थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चमच्यानेसुद्धा मिक्स करू शकता किंवा मग तुम्ही मिक्सरला एकदा फिरवलं ना अगदी छान असं मिक्स होईल, किंवा मग अशा पद्धतीने रवीने वगैरे तुम्ही हलवू शकता. म्हणजे दह्याच्या आणि बेसनाच्या जे गुठळ्या आहेत ना ते यामध्ये अजिबात होणार नाही आणि अगदी छान असं हे एकजीव होईल यामध्ये. इथे बघा अगदी छान असं मिक्स करून घेतलं आहे. आता तुम्ही इथे दह्याऐवजी ना नक्कीच आपली जी ताक वगैरे असतं ना त्याचासुद्धा वापर करू शकता, जर तुमच्याकडे दही वगैरे अवेलेबल नसेल तर. आता हे मिक्स करून झालं आहे. आता यामध्ये एक मिक्सरचं भांडं घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर असं आपल्याला लसूण घालायचं आहे. या रेसिपीसाठी ना लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा, म्हणजे अजून खायला छान लागते. आता तुम्हाला इथं कळलंच असेल की आपण कढी करतो आहे ते, पण तुम्ही यापूर्वी कधीच या पद्धतीने कढी केली नसेल. फोडणीला हिरवी मिरची कोथिंबीर चिरून वगैरे घालून कढी केली असेल, पण अशा पद्धतीने हिरवी मिरची, खोबरं आणि लसूण वाटून कधी कढी केली आहे का? खायला खूप जास्त अप्रतिम लागते अशा पद्धतीची कढी, त्यामुळे नक्कीच एकदा करून पहा. आता बघा इथे हिरवी मिरची, थोडंसं किसलेलं खोबरं आणि लसूण मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे. जितकं तुम्हाला हे बारीक वाटता येईल ना तितकं बारीक वाटा. आता माझ्या मिक्सरमध्ये इतकंच बारीक वाटलं आहे ना, त्यामुळे बघा मी अशाच पद्धतीने हे वापरणार आहे. तोपर्यंत एका साईडला गॅसवरती एक कढई तापत ठेवूया. कढईमध्ये ना 1 ते 1.5 पळी इतपत तेल घालून घ्यायचं आहे. तेल तापलं की यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे. कढी आहे त्यामुळे मोहरीचं जे प्रमाण आहे ना ते थोडंसं जास्त ठेवा. आणि 1 चमचा इथे जिरं घालून घ्यायचं आहे. आता जिरं आणि मोहरी तेलावरती अगदी छान अशी तडतडून द्यायची आहे. त्यानंतर यामध्ये भरपूर असा कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्त्याने ना कढीला खूप छान असा फ्लेवर येतो, त्यामुळे कढीपत्ता असेल ना तर आवर्जून घाला. कढीपत्तासुद्धा तेलावरती अगदी छान असा परतून झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे. गॅस बघा खूप जास्त फास्ट केलेला नाही. जर तुम्ही खूप जास्त फास्ट गॅस केला ना तर मग हळद खाली लागू शकते किंवा करपू शकते लगेच. त्यामुळे गॅस अगदी मीडियम ठेवा आणि मीडियम गॅसवरतीच ही फोडणी परतून घ्या. फोडणीमध्येच म्हणजेच तेलामध्येच मी कोथिंबीर घातली आहे आणि नंतर आपण जे वाटून घेतलेली हिरवी मिरची, लसूण आणि खोबरं होतं ना ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता ही फोडणीसुद्धा ना आपल्याला 1 ते 2 मिनटं तरी छान अशी तेलावरती परतून घ्यायची आहे. म्हणजे लसणाचा, मिरचीचा कच्चेपणा जास्तोपर्यंत ना ही फोडणी परतून घ्यायची आहे. अशा पद्धतीने कढी केली ना तर नक्कीच सगळेजण तुमची वाह करतील. इतकी जास्त ही कढी अप्रतिम होते खायला. जर तुम्ही या पद्धतीने कधी केली नसेल ना तर नक्कीच पुन्हा सांगते एकदा करून पहा. आता बघा सगळी फोडणी मी छान अशी 1 ते 1.5 मिनटं ही परतून घेतली आहे. आता गॅस आपल्याला इथे मीडियम ठेवायचा आहे आणि जे आपण दही आणि बेसन पिठाचं पाणी टाकून मिक्सर करून ठेवलं होतं ना ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. पाहू शकता इथे तुम्हाला जितकं पातळ घट्टसर अशी ही कढी ठेवायची आहे ना तितकं यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता. बघा इथे मी 1 ते 1.5 ग्लास इतपत पाणी घातलेलं आहे. खूप जास्तसुद्धा पाणी घालू नका किंवा खूप जास्त कमीसुद्धा घालू नका, नाहीतर शेवटी आपली कढी जी आहे ना शिजल्यानंतर ती बऱ्यापैकी दाटसर होणार आहे, कारण की यामध्ये आपण बेसन पीठ घातलेलं आहे. तर 1 ते 1.5 ग्लास पाणी घातल्यानंतर गॅस इथे मीडियम केला आहे आणि यामध्ये अगदी थोडेसे साखरेचे दाणे घातले आहेत. साखरेच्या दाण्याने ना अगदी छान अशी टेस्ट येते कढीमध्ये, त्यामुळे आवर्जून घाला. आता ही कढी ना आपल्याला एक 6 ते 7 मिनटं तरी मीडियम गॅसवरती शिजून द्यायची आहे. पाहू शकता गॅस खूप जास्त फास्ट करायचा नाही. अगदी 6 ते 7 मिनटानंतर बघा आपली कढी अगदी छान झालेली आहे आणि कढीची जी क्वांटिटी होती ना ती बऱ्यापैकी थोडीशी कमी झालेली आहे.
म्हणजे शिजून ना अगदी छान अशी कढी आपली दाटसर झालेली आहे. आता यावरती भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया आणि गॅस इथे बंद करून घेऊया. तुम्ही इथे कढीचा रंग तर पाहू शकता किती छान असा आलेला आहे. यापूर्वी तुम्ही कधी अशा पद्धतीने वाटण टाकून कढी केली होती का, हे सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि केली नसेल ना तर आवर्जून करा, कारण की एकदा या पद्धतीने तुम्ही कढी केली ना तर नक्कीच पुन्हा पुन्हा याच पद्धतीने कराल. आता आपण बघा, कढी करताना ना सुरुवातीला मीठ घातलं नव्हतं. आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे आणि नंतर कढीमध्ये मीठ घालायचं आहे. जर तुम्ही कढीमध्ये सुरुवातीलाच मीठ घातलं ना तर कढी फुटू वगैरे शकते. आता मीठ घातल्यानंतर पुन्हा छान अशी मिक्स करून घेऊया. तर आपली ही अगदी छान अशी कढी तयार झालेली आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.